नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी सांगलीच्या 32 शिराळकरांनी केलेली आहे। केंद्रीय वनमंत्र्यांकडे शिराळा शहरातील सर्व नागराज मंडळांनी रीतसर मागणी केलेली आहे। 32 शिराळ्यातील नागपंचमीला 700 वर्षांची परंपरा आहे आणि शेकडो वर्षांपासून गावांमध्ये जिवंत नागांची इथे पूजा केली जाते। कायद्याअंतर्गत जिवंत नागाच्या पूजेला परवानगी नाकारण्यात आलेली होती आणि त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून 32 शिराळकर हे जिवंत नागाच्या पूजेसाठी मागणी करतात। त्यामुळे केंद्रीय वनमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नाग पकडत असताना या ठिकाणी नागावर कुठल्या प्रकारचं व्यावसायिकपणा किंवा त्याचं विष काढणं, त्याची कुठली तस्करी वगैरे नाही, भावनिक आणि श्रद्धा आहे आणि या ठिकाणी अंबाबाईचं त्याकरता महात्म्य आहे आणि म्हणून नागपंचमीच्या वेळेला अंबाबाईच्या बाबतीत लोकांची तेवढी श्रद्धा आहे की ही नागपंचमी पार पाडण्याचं सगळी काही जबाबदारी वरुणनाथाने अंबामातेवर टाकलेली आहे, असे त्यावेळेची एक आख्यायिका आहे लोकांच्या मध्ये। आम्हाला ह्या पंचमीला हे जर वैभव आम्हाला परत मिळालं तर आम्हाला इतका आनंद होईल की आमचं पूर्णपणे आमच्या इच्छा पूर्ण झाल्याचं, आम्हाला खरोखरी परमेश्वर भेटलेल्याचा आम्हाला आनंद होईल आणि आमच्या भावाने आमच्या घरी यावं। आम्ही माहेरवासनी भाऊ मानतो आम्ही त्यांना आणि त्यांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतो। पाठचा भाऊ पाठीवर आला असं मला वाटेल आणि एवढं व्हावं एवढीच इच्छा आहे आमची, हे काही नाही। आम्हाला 14 वर्षापासून शिराळा वाटेल। 14 ह्याच्यापासून 14 सालापासून आम्हाला आमचं शिराळं वाटेल।